रविवारी आपण शेतकऱ्यांचे सगळे अभ्यासक म्हणजे त्या प्रश्नावरती अभ्यासक तज्ज्ञ शेतकरी संघटनेचे सगळे अध्यक्ष त्यांचे प्रमुख ज्यांना ज्यांना याच्यातलं काही काही शेतकरी संघटनेच्या बाहेर शेतकरी पक्षाच्या बाहेरील सुद्धा काही काही बांधव खूप हुशार आहेत ते सुद्धा शेतकरी प्रश्नावरती ज्यांना ज्यांना जाण असेल मग ते सत्ताधाऱ्यात असो किंवा विरोधात असो विरोधी पक्षात असो किंवा सत्ताधारी पक्षात असो त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कोणीही गैरहजर राहू नये ही सगळ्यांना विनंती आहे। त्यांनी आंतरवाली सराटीत 2 नोव्हेंबर रविवारी दुपारी 12 वाजता या। याचं कारण असं की आमच्याकडं फोन नंबर काहीचे नाहीयेत काहींच्या आमच्या ओळखी नाहीयेत परंतु तुम्ही प्रचंड मेहनतीनं सगळ्यांना काम केलेलं आहे म्हणून आपण एकोप्यानं एक जीवानं सगळे लढूया। तुम्हाला हात जोडून आग्रहाचं निमंत्रण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच आहे। कोणी म्हणू नका की मला फोन नाही आला किंवा मला सांगितलं नाही मला निमंत्रण दिलं नाही। याच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्याला हात जोडून आग्रहाचं निमंत्रण आहे की आपण सगळे आपण शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी एकोप्यानं एक जीवानं सगळे लढू। ज्यांचे ज्यांचे नंबर आहेत त्यांना आम्ही लावतोय ज्यांचे नाही आहेत त्यांनी हेच निमंत्रण त्यांना सन्मानपूर्वक आम्ही देतोय। आम्हाला कोणालाही भेद किंवा असं बाजूला ठेवून काम करायचं नाहीये कारण तुम्ही खूप वर्ष खूप दशक या शेतकऱ्यांसाठी लढलात। तुम्हाला सन्मानपूर्वक आम्ही सगळ्यांना निमंत्रण यासाठीच देतोय की तुम्ही खूप मेहनतीनं कष्टानं शेतकऱ्यांसाठी लढलात। तुम्ही यावं फोनचे कुणी हात जोडून विनंती वाट बघू नये फोनची कुणीही। मात्र येत्या रविवारी 2 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता तुम्ही स्वतःहून कुणी शेतकऱ्यांसाठी लढलेले कुणी मंत्री असतील आमदार असतील माजी मंत्री असतील जे कोण असतील ते माहित नाहीत पण आमच्याकडून तुमचा सगळा सन्मान होईल। तुम्ही सगळ्यांनी अंतरवाली लिहा। आपल्याला खूप ऐतिहासिक मोठी लढाई लढायची इथून पाठीमागही कधी झाली नसेल आणि इथून पुढेही कधी होणार नाही। इतक्या ताकदीने ही लढाई लढून शेतकऱ्यांना जिंकून द्यायचंय त्यांना विजय मिळवून द्यायचा आहे। शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती केल्याशिवाय कोणी हटायचं नाहीये। हमी भावाचा विषय आहे हमी भावाचा पण विषय घ्यायचा आहे। आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत तोही विषय घ्यायचा आहे। सगळ्या मालांचे सगळ्या पदार्थांचे फळभाज्यांचे बागायतीचे म्हणजे फळबागायती म्हणूयात त्याला कांदे असतील दूध असेल जे काय असेल ते आता त्याच्यावरच चर्चा करायची। सगळे यांचे भाव वाढते तो फक्त आपले वाढत नाही असं का म्हणून ही ऐतिहासिक लढाई होणार आहे। त्याच्यात सगळ्यांना माझी पुन्हा पुन्हा कळकळीची विनंती आहे की शेतकरी संघटनेचे जेवढे राष्ट्रीय अध्यक्ष असतील महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील त्यांचे पदाधिकारी असतील अभ्यासक तज्ज्ञ असतील यांनी आंतरवालीला या प्रथम आपल्याला चर्चा करायची कोणत्या विषयावरती लढाई उभा करायची आणि ती जिंकूस तर हटायचं नाही। हे झाला एक मुद्दा। दुसरा की या बैठकीत झाल्याच्या नंतर रविवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला बैठक आपली प्रमुख लोकांची झाल्याच्या नंतर आपण महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांची बैठक एक बोलू दुसऱ्या टप्प्यातली आणि त्या बैठकीत आपण ठरवू की कोणत्या तारखेला राज्यात आंदोलन उभा करायचं। 3 टप्प्यात जाऊ। याच्याच बरोबर माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यालाही सांगणं आहे आणि शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सगळ्या तज्ज्ञाला अभ्यासकांनाही सांगणं आहे तुम्ही आलात तर ही लढाई लढायला चांगलं होणार आहे। त्याचं कारण असं मला शेतीतल्या विषयातलं जास्त ज्ञान नाहीये म्हणजे कायद्याचं म्हणा त्या शेतकरी संघटनेच्या कायद्याचं म्हणा कसं कसं केलं पाहिजे आपण कसं पुढे गेलं पाहिजे। हा एकच गोष्ट आहे माझ्याकडे ती म्हणजे इमानदारी आणि प्रामाणिकपणा। मी ताकदीने हे लावून धरी फक्त तुमच्या ज्ञानाचा उपयोग जेवढे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष कोणी आमदार मंत्री माजी मंत्री असतील तुमच्या ज्ञानाचा उपयोग माझ्या गरीब शेतकऱ्याला व्हावा एवढीच हात जोडून तुमच्याकडून अपेक्षा आम्हाला। तुम्ही यावं तुमच्या सन्मानात आपण ही लढाई लढू आणि जिंकू सुद्धा याच्यात कसलंही दुमत नाही। फक्त तुम्ही इमानदारीनं लढ्यात सहभागी व्हावं आम्ही इमानदारीने ही लढा लढू। आपल्याचा सगळ्यांचा एकच ध्यास असला पाहिजे शेतकऱ्याचा विजय। त्याच्या मागण्याला अंमलबजावणी मिळाली पाहिजे मान्य झाल्या पाहिजे सगळे उद्देश ठेवू। तुम्ही आणि मी आपण कोणीही नेत्याचा उद्देश न ठेवता किंवा नेता बनण्याचा उद्देश न ठेवता आपला वापर आपण शेतकऱ्यांसाठी करू। आपल्याला शेतकऱ्याचा वापर नाही करून घ्यायचा। याच्यासाठी तुम्हाला सगळ्याला सन्मानाचं आग्रहाचं निमंत्रण की कोणीही गैरहजर राहू नये। तुम्ही इतक्या वर्ष शेतकऱ्यांसाठी लढलात एक शेवटचे फाईट तुम्ही सगळे शेतकरी संघटनेचे
शेतकरी पक्षांचे सगळ्या अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांनी एक शेवटची फाईट शेतकऱ्यांसाठी आणू लागा. ही सगळ्यांना विनंती. तुम्ही नाही आलात तर ती लढाई लढायची कशी, हाही आमच्या पुढे प्रश्न आहे. कारण पुढचं ज्ञान त्याच्यातलं नसल्यामुळं आम्ही माणसाची शक्ती पूर्ण देतो आणि शेतकऱ्यांनाही सांगतो, ज्या दिवशी दुसरी ही चर्चेची बैठक आहे याला दुसरे कुणी येऊ नये. शेतकऱ्यांनी फक्त अभ्यासक, तज्ज्ञ आणि सगळ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी यांनी, मग ते विदर्भातले असतील, मराठवाड्यातले शेतकरी संघटनेचे अभ्यासक असतील, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असतील, पश्चिम महाराष्ट्रातले असतील, कोकणातले असतील, मुंबईतले असतील, खानदेशातले असतील, या सगळ्यांनी आंतरवालीत यावं. आपण एक विचारानं, एक दिलानं सगळ्यांनी लढायचं ठरवू. कारण त्याच्यातली माहिती तुम्हाला आहे. पब्लिक आम्ही कमी पडू देत नाहीत, त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. कशा शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई मिळत नाहीत, कसा शेतकऱ्याची शान वाढत नाही, शेतकऱ्याची प्रतिष्ठा कशी वाढत नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव कसा मिळत नाही, ते आम्ही बघतो. तुम्ही फक्त तुमच्या ज्ञानाचा उपयोग आतापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर केलाय आणि पुढच्या ह्या शेवटच्या लढाई सुद्धा तुमच्या ज्ञानाचा उपयोग व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे. तुम्ही आलात तर ही लढाई लढायला आणखी जोर येईल. तुम्ही नाही आलात तर आम्हाला त्यातलं माहिती